देवपुरात गुजर परिवाराच्या वतीने संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहानिमित्त भव्य महाप्रसाद वाटप। देवपूर परिसरातील श्रीरंग कॉलनी ही मॉडेल जवळ प्लॉट नंबर 60 येथील गुजर परिवाराच्या वतीने भव्य संगीतमय श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते। ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाची सुरुवात दिनांक 24 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर या कालावधीत भक्तिमय वातावरणात संगीतमय श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले। या भागवत कथेस कथा प्रवक्ते म्हणून मथुरावासी आचार्य उमेशजी महाराज यांच्या सुमधुर वाणीतून भागवत कथेचे निरूपण करण्यात आले। तर अतिशय भक्तिमय वातावरणात श्रीमद भागवत कथा पार पडली। तर दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता या भागवत कथेस प्रारंभ करण्यात आला। कलश यात्रा काढण्यात आली। तर 24 ते 30 ऑक्टोबर दरम्यान श्रीमद भागवत कथेचे आयोजन दुपारी 2 ते 6 दरम्यान करण्यात आले होते। अतिशय भक्तिमय वातावरणात भाविकांनी या ठिकाणी सहभाग नोंदविला। तर आज दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9 ते 11 दरम्यान पूर्णाहुती कार्यक्रम पार पडला। तदनंतर 12 ते 3 दरम्यान महाप्रसाद वाटप करण्यात आला। तर कार्यक्रमात अनेक मान्यवर पदाधिकारी, विविध सामाजिक संघटना, पक्ष पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक यांनी या ठिकाणी उपस्थिती दिली होती। तर आलेल्या मान्यवरांनी श्रीमद भागवत कथेचं या ठिकाणी गुजर परिवाराने आयोजन केल्याने गुजर परिवारास या ठिकाणी शुभेच्छा देण्यात आल्या। तर कार्यक्रमासाठी गबा सुशीलाबाई, उमराव सिंग गुजर, सुनील गुजर, विलास गुजर, यतीन गुजर, प्रशांत गुजर, संपूर्ण गुजर परिवाराने या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। तर भागवत कथे प्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक नागरिक भागवत कथेसह उपस्थित होते। भागवत कथेसह महाप्रसादाचा देखील लाभ सर्व भाविक भक्तांनी घेतला। तर अतिशय भक्तिमय वातावरणात श्रीमद भागवत कथा पार पडली। श्रीमद भागवत महापुराण भगवान की साक्षात विग्रह स्वरूप है और भगवान के इस विग्रह स्वरूप में ही सर्वस्व समाया है। भागवत के श्रवण करने से बड़े से बड़े पापी का उद्धार हो जाता है, प्रेत का उद्धार हो जाता है। ये भागवत जब हमारे प्रेतों का तारण करण करती है, पापियों का तारण करण करती है, तो हम तो मनुष्य हैं। इसलिए प्रत्येक मनुष्य को भागवत के प्रति आस्था और विश्वास रखना चाहिए और श्रीमद् भागवत महापुराण को श्रद्धापूर्वक श्रवण करना चाहिए। यही मेरा सबके लिए यही संदेश है। जय श्री राधे। नमस्कार। आज धुळ्या या शहरामध्ये आमचे मामाजी जे आहे माननीय सुनील उमराव सिंग गुर्जर यांची त्यांच्या सौ धर्मपत्नी सुरेखा सुनील गुर्जर या गुर्जर परिवारातर्फे देवपूर धुळेमध्ये एक भागवत कथेचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। त्या कार्यक्रमाचे जे नियोजन होतं ते नियोजन एक 24 तारखेपासून 24 ऑक्टोबर पासून आज 30 ऑक्टोबर पर्यंत या कार्यक्रमाचं नियोजन आपल्या या प्रभागात झालेलं होतं। आणि कसं आहे का जर तुम्हाला भागवत कथा ऐकायची आहे तर त्यामध्ये सार, लय, सूर या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे। त्या अनुषंगाने यांनी माननीय मथुराचे जे महाराज आहे आमचे उमेशजी महाराज यांची निवड केली। त्यांना फोनद्वारे संपर्क केला आणि महाराजांची तारीख घेतली आणि महाराजांनी तारीख दिली 24 ते 31 ऑक्टोबरच्या दरम्यान आपण हा कार्यक्रमाला सुरुवात करूया। तसंच 24 तारखेला संपूर्ण पूजा वगैरे करून पहिला दिवस कथेचा प्रारंभ झाला आणि शेवटी आज जे आहे आजचा जो कार्यक्रम आहे समारोपाचा कार्यक्रम असते। आणि कोणत्याही हिंदू धर्मामध्ये जेव्हा आपण समाप्तीचा कार्यक्रम करतो तेव्हा त्या दिवशी एक प्रसाद म्हणून, भंडारा म्हणून त्या भंडाऱ्याचं नियोजन केले जाते। त्या अनुषंगाने आमच्या गुर्जर परिवारातर्फे एक छोटासा भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे आणि आज समस्त जे श्रोता लोक होते, जे कथा ऐकणारे होते, ते सर्व जण एकत्र येऊन भंडाऱ्याचा आस्वाद घेत आहेत। मथुरा निवासी उमेशानंदजी महाराज यांचं या ठिकाणी भागवत कथेचा कार्यक्रम गेल्या 7 दिवसापासून आमचे बंधुतुल्य सहकारी प्रशांत गुजर त्यांचे परिवाराच्या वतीने, गुजर परिवाराच्या वतीने या ठिकाणी दत्त मंदिर येथे आयोजित करण्यात आलेले उमेशानंदजी महाराजांच्या मधुर वाणीतून या तमाम या परिसरातील माता भगिनींनी, ज्येष्ठ पितृतुल्य सहकाऱ्यांनी व तरुणांनी भागवत कथेचा 7 दिवसामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे लाभ घेतलेला आहे। उमेशानंदजी महाराजांच्या प्रवचनातून, त्यांच्या मधुर वाणीतून या ठिकाणी लोकांना जे ज्ञान प्राप्त झालेले आहे त्याच्या माध्यमातून
आगामी कालखंडात त्यांचं आयुष्य सुखकर होणार. या 7 दिवसाच्या सप्ताहाच्या निमित्ताने मी गुजर परिवाराचे धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी मथुरा निवासी उमेशानंदी महाराजांचं मधुरवाणीतून भागवत कथेचा लाभ या ठिकाणी धुळेकर जनतेला प्राप्त करून दिला. असेच उपक्रम आगामी कालखंडात सुद्धा गुजर परिवाराच्या वतीने व्हावेत अशा प्रकारच्या सदिच्छा गुजर परिवाराला देतो आणि परमेश्वरच्यांनी प्रार्थना करतो की तमाम जनतेला सुखसमृद्धी भरभराटी व निरोगी आयुष्य लाभो.